कृपया लक्ष द्या. ट्रेन नंबर 1638 पुणे कन्याकुमारी जाणार एक्सप्रेस. रात्रीचे 2 वाजलेत आणि सुरू होतोय माझा पुणे टू केरला प्रवास. जवळपास हा 30 तासांचा आपला प्रवास असणार आहे आणि आता थोड्याच वेळात आपली 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ट्रेन येणार आहे. आणि जे माझे ट्रेन मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की आपला प्रवास असणार आहे पुणे टू केरला असा असणार आहे प्रवास आपला. पण ती पुण्यावरून ट्रेन येणार आहे ती माझ्या घरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर मित्रांनो माझ्या कुर्डुवाडी स्टेशन आहे. त्या स्टेशनवरच ती ट्रेन येणार होती. त्यामुळे मी माझ्या बोर्डिंग पासवर मी चेंज करून घेतला आणि कुर्डुवाडी ते केरला असं करून घेतलं मित्रांनो. आणि जवळपास आपला हा प्रवास असणार आहे जो 30 तासांचा असणार आहे मित्रांनो. त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये बनवून राहावा. आणि छोटी विनंती आहे मित्रांनो, ह्याच्या अगोदर मी जवळपास 30 ते 40 सेकंदाचा व्हिडिओ बनवला होता जो की मला रात्री शूट करताना नसता आला. कारण त्या व्हिडिओमध्ये माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी त्यात सांगितल्या, त्या एकदम शॉर्टमध्ये सांगितल्या त्या. तो व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की नेमकं मी सोलो ट्रॅव्हलिंग करतोय आणि ह्या सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये बजेटमध्ये आपली कशी ट्रिप होईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि भरपूर आनंद आपल्याला भेटणार आहे या ट्रिपमध्ये. फक्त तुम्ही तर आपली मित्रांनो ट्रेन आलेली आहे, S6 आहे ना. तरी मित्रांनो आपण आपल्या सीटवर आलेलो आहे आणि आपल्या सीटवर दुसरंच कोणतं झोपलेलं आहे. आपण TTला कंप्लीट केलेली आहे. रेल्वेच्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल केलेला आहे. बघू TT येते. मित्रांनो सकाळच्या 10 वाजले त्या आणि आता आपण पोहोचलोय ते जंक्शनवर आपण आलेलो आहे. आता बघा तुम्ही जंक्शन कसं आहे. आणि आपण कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे. पहाटच एंट्री केलेली आहे आपण. रात्री उशीर लागला झोपायला, त्यामुळे मला थोडा उशीर झाला. जंक्शन म्हणून आहे. कर्नाटकचा नजारा बघा तुम्ही असेल. आता आपण घरनं जेवण आणले, घरनं जेवण आणलं तेच करणार आहे आपल्याला जेवण. ट्रेनचं जेवण बघितलं मी, काय ट्रेनचं जेवण चांगलं नाही एवढं. आपण आता कर्नाटकमधून आंध्रामध्ये आलेलो आहे. आंध्र प्रदेशमध्ये आपली गाडी आता आलेली आहे. म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं होतं गुत्ती जंक्शन, ते कर्नाटकमधून असून आंध्र प्रदेशमध्ये आपली गाडी आता जस्ट झालेली आहे. आणि जवळपास निम्मा प्रवास नाही, 500 किलोमीटरचा प्रवास आपण ह्या ट्रेनमध्ये पार केलेला आहे. आपण इथून पुढं ट्रेनचं स्पीड कमी आहे. ह्या ट्रेनचं लई थांबत जाते ट्रेन, कारण 36 स्टॉप आहे जवळपास. आणि पुण्यामार्गे तुम्ही गेला तर या दुरुंद एक्सप्रेस म्हणून गाडी आहे, त्याच्या स्टॉप फक्त 4 ते 5 स्टॉपमध्ये तुम्हाला केरलापर्यंत घेऊन जाते गाडी. तर आपण त्या रेल्वे जेवण घेतलं नाही, घरनंच आणलेलं मी जेवण. कारण रेल्वे जेवण मी रात्री बघितलं होतं, एकदम खराब जेवण होतं. मला माहिती होतं तरी पण मी 150 रुपये जेवण घेतलं, सगळं टाकून दिलं जेवण. आणि जेवणाचं काय म्हणजे एकदम शिळं जेवण दिलं होतं मला. मग आपल्याला घरनं जेवण दिलं आहे, त्याचं आपण जेवण आता करू. बघा आपली सीट आहे वरची. डबा आणला आहे आपण घरून, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन आलो आहे आपण घरनंच. डबा 2 चपात्या घेऊन आलो आहे आपण घरनंच, कारण रेल्वे जेवण काय एवढं चांगलं नाही. आपण घरचं जेवण करणार आहे. 2 टायमाला जेवण आणलं आहे मी तसं म्हणा गेलं तर. तेच भारी आहे, घरनं जेवण घेऊन जावा तुम्ही पण, एकदम मस्त असं घरचं जेवण. रेणुगुटा स्टेशनवर आपली ट्रेन आलेली आहे. जवळपास 800 किलोमीटर आपला प्रवास झालेला आहे आता. आणि इथला पूर्ण माहोलच बदललेला आहे. इथं कोणच हिंदी वगैरे कोणच बोलत नाही. इथं पूर्ण लोक अशी काय म्हणतात त्याला, कन्नड तेलुगू अशी भाषा सगळी बोलतात इथली लोक. असं स्टेशन आहे इथलं पूर्ण मोठं टेन्शन आहे, जंक्शन आहे. 10 मिनिटाचा ब्रेक आहे इथं स्टेशनला.
असं स्टेशन आहे आपलं. स्टेशनला आता आलोय आपण. आपण आलो आता तिरुपती स्टेशनला आणि जवळपास तिरुपती आलेला आहे आता आपल्या इथं. एकदम मोठं स्टेशन आहे. नाही खूप मोठं स्टेशन आहे इथलं. एकदम भारी असं लोक कसलं भारी तुम्ही रेल्वे स्टेशन आहे इथलं. मस्त एकदम नजारा आहे इथला. बघा आपल्या रेल्वेचं आहे. फायनली मित्रांनो मी तिरुपती जंक्शनला पोचलो आणि बालाजी नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हे बघा इथं नजारा कसा आहे. एकदम फुल असं भरलं स्टेशन आहे इथं. पूर्ण असा ट्रेन आपल्या हाताला लागली. आता वाजले तर 4:15 आणि आपली ट्रेन आली आहे जवळपास एर्नाकुलमच्या जवळ. अजून 15 ते 20 मिनटापर्यंत आपली ट्रेन येईल आता. मित्रांनो आपण 30 तासांचा प्रवास केल्यानंतर आपण एर्नाकुलमला आलेलो आहे. आता केरळमध्ये पोचलेलो आहे आपण. जे की कोचीपासून जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावर हे एर्नाकुलम जंक्शन आहे. खूप मोठं जंक्शन आहे मित्रांनो. बघा तुम्ही एकदम मोठं जंक्शन आहे. हे बघा एर्नाकुलमचा तासांचा प्रवास झाला आहे मित्रांनो आपला एर्नाकुलम टाउनला. ते वाजले 5 पहाटेचे. सकाळची रहदारी बघा एर्नाकुलम स्टेशनची. आपण प्रॉपर केरळमध्ये आलेलो आहे आता. स्टेशन बघा इतकं भारी आहे ना स्टेशन. 4:45 झालेत बरोबर बघा ट्रेन आलेली. 30 तासाचा प्रवास आपण पार केलेला आहे ट्रेनमधून. हे आउटसाईड इथून बाहेर जायचा रस्ता आहे आपला पूर्ण. या साईडमधून बाहेर जायचं आहे आपल्याला. फायनली मित्रांनो आपण एर्नाकुलम स्टेशनवर आलेलो आहे आणि 30 तासाचा प्रवास आपला हा संपलेला आहे आता इथून. आता इथून आपला रिटर्न जायचं माघारी. आपण आता पोचलेलो आहे एर्नाकुलममध्ये. बाहेरचा रस्ता आपला कुठला आहे बघू. स्टेशन एकदम क्लीन आणि कंडिशनमध्ये आहे बघा. एकदम बाहेर स्टेशन आहे. ते अशा पायऱ्या आपल्या मॉलमधल्यासारख्या त्या पायऱ्या आहेत अशा. एकदम असं बाहेर असं स्टेशन आहे आपलं. आपण ह्याच्या बाहेर जाऊन रूम बघू आपल्या आधी कुठं आहे. जवळपास इथनं रूम आपली असेल एक 500 मीटर अंतरावर आपली रूम आहे मित्रांनो. आता आपण स्टेशनमधून बाहेर निघू आता आपण. बाहेर असा रस्ता आहे एकदम. गाड़ी नंबर 6381 पुणे से कन्याकुमारी तक जाने वाली पुणे कन्याकुमारी एकदम मस्त प्रवास झाला आपला मित्रांनो. प्लॅटफॉर्म नंबर 2 स्टेशनच्या बाहेर जाऊन
बघा या स्टेशनच्या बाहेरची रहदारी अशी. आपण आता पोचलोय प्रॉपर केरळमध्ये. तर असं केरळ आलेलं आहे आपल्या बाहेर. ते ऑटो वगैरे इथं असं भेटतात आहे. तिथल्या ऑटो आहेत त्या अशा. आपल्याला इथून बाहेर जायचं आहे पूर्ण असं. मित्रांनो जवळपास आपण आता केरळमध्ये आलेलो आहे. आणि बघा कोची लिहिलं इथं बघा, आय लव कोची. हे बघा आता आपण पोचलोय आता जवळपास एर्नाकुलम स्टेशनवर पोचलो. तिथून आपण ऑटो केली आहे. जवळपास 80 रुपये त्यांनी घेतलेलं आपल्याला ह्याला सोडायला. 4:45 वाजल्या त्या. 3 किलोमीटर अंतर आहे आपल्या इथून. दुसरं स्टेशन आहे तिथून कमी अंतर आहे, 500 मीटरच आहे. पण ही गाडी दुसरीकडं उतरते त्यामुळं 3 किलोमीटर आपलं अंतर पडलेलं आहे. मग आता आपण ऑटोनं चाललोय असं. आपली गाडी एकटीच होती तरी पण आपण ह्याला थांबलेलो. काय म्हणतात त्याला, स्टॉप लागलेला सिग्नलचा, त्याला थांबलेलो आपण. आपली एकटीची गाडी होती. एवढी डिसिप्लिन आहे ना इथं मित्रांनो, एकदम भारी असं डिसिप्लिन आहे इथं स्टेशन. आपली रूम आलेली आहे मित्रांनो आता. ही आपली रूम आहे, द्वारका रेसिडेन्सी म्हणून आहे रूम. इथे मी कॉन्टॅक्ट केला होता. बाकीच्या इथं सगळं बघाल तर तुम्ही सगळ्या रूमच आहे त्या. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, 24 तास आणि 12 तास. मला 24 तासात तेवढीच प्राईस मिळली बघा. आता बघू किती रुपये घेतात आपले मित्र. रूम आजच्यावर आदो हां रूम घेतले मित्रांनो आता आपण. आता या रूमचं मला किती रुपये पडले तर मला रात्रभर असं ट्रेनमध्ये खूप झालंय त्यामुळं थोडा आराम करतो. बाई रूमचे असं आहे एकदम चांगल्या रूम आहे मित्रांनो. आपलं किती 315 रूममध्ये आपल्याला दिले 314 315 रूममध्ये आपले दिलेले आहे आपल्या रूम. मित्रांनो आपल्या रूममध्ये आलो आहे आता आपण. रूम कशी आहे सगळं तुम्हाला मी दाखवतो. थोडा आराम करतो. रेल्वेमध्ये लय थकलोय आता मी पूर्ण. भेटू उद्या. रूमचं किती रुपये पडल्या तर स्टेशनपासून इथे किती रुपये पडल्या तर सगळं मी तुम्हाला उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता मित्रांनो. ह्या ट्रेनमध्ये आपली खूप अपघात झाली, म्हणजे झोपूनच आलोय पण खूप लेट झाली ट्रेन. जवळपास 1.5 ते 2 तास लेट आली ट्रेन आपली. पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सांगतो रूमला किती रुपये द्या मी काय दिल्यात. तर गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री ट्रेन आपली उशिरा आल्यामुळं मला काय हॉटेलबद्दल आपल्या ट्रेनबद्दल काय जास्त बोलता नाही मित्रांनो. तर आपली ट्रेनची जर्नी झाली आहे मित्रांनो, ते कोरडवाडी ते केरळाची झालेली आहे. जवळपास हा 30 तासांचा प्रवास होता मित्रांनो. आपल्याला त्या ट्रेनचं तिकीट जे पडलेलं आहे मित्रांनो, ते तिकीट आपल्याला 650 रुपये मध्ये आपण इथं आलेलो आहे मित्रांनो. आणि हे रूम जर बघायला गेलं मित्रांनो तर हे रूमचं मला भाडं पडलं आहे 800 रुपये पर हेड. 800 रुपये दिवसाचं भाडं पडलं आहे मला. मित्रांनो इथं तुम्ही स्टेशनवरून उतरल ना तर जवळपास 100-200 तुम्हाला असं दिसतेली हॉटेल. आणि हॉटेलचा इथला एक रूल सांगतो तुम्हाला. काय काय हॉटेल आहे ते 12 तासासाठी आहे ती, आणि काय काय हॉटेल आहे ते 24 तासासाठी आहे ती. मित्रांनो तुम्ही म्हणसाल बजेट ट्रिप करतोय मग एवढा 800-1000 रुपयाचं हे कशाला. तर मी हॉस्टेलला गेलो होतो मित्रांनो. तिथं शेअरिंग रूम होत्या. तर त्या रूमची मला 12 तासासाठी प्राईस सांगितलेली 500 रुपये 12 तासाला. आणि इथं मला 800 रुपयाला AC रूम मिळली. जवळपास 24 तासासाठी ही रूम दिली मला. म्हटल्यावर ही आपला रूम परवडली. आणि ती पण 800 रुपयामध्ये AC रूम 24 तासाला. तिथं आपला 1000 रुपये गेले असतं मित्रांनो 24 तासासाठी. तर ही रूम पण एकदम क्लीन आहे, कंडिशनमध्ये रूम आहे मित्रांनो. आणि थोडे तडजोड केली ना रूम. मला ह्या रूमचं भाडं सांगितलेलं मित्रांनो 1200 रुपये. तर 1200 रुपये नाही म्हणलं मग 800 रुपयेपर्यंत मी कमी करा म्हणलं हे रूम. कमी करावलं पैसे मी. तर 800 रुपयेमध्ये मला हे रूम दिलेलं आहे. आणि इतका स्टाफ इतका भारी आहे ना मित्रांनो, काही देखील टेन्शन नाही. एकदम रूम बाहेर दिली मला. AC लावून दिला मला मित्रांनो रूमला. तर आता आपण पुढची जर्नी चालू करत आहे मित्रांनो. तर आता आपण पहिल्यांदा जाऊ नाश्ता करायला. तिथं नाश्ता बघा तुम्ही कसा आहे. आणि तिथनं पुढं आपण स्कूटी घ्यायला जाऊ. स्कूटी रेंट नाही त्यांनी चौकशी केली. रेंटनं स्कूटीचं किती रुपये होते, कुठली गाडी घ्यायची ते गेलं तुम्हाला समजेल मित्रांनो.